ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज होळी. आजच्या होळीच्या पौर्णिमेच्या होलिका दहनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आजचा भाग प्रचंड मोठा आहे. आपली गाडी आता सुसाट सुटणार आहे. एपिसोड लई धमाकेदार आहे नेहमीप्रमाणे. बघत राहा ठरलं तर मग. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुनने सचिनला पकडून आणलंय बरं का अस्मिताच्या रूममध्ये. कालचा तो तमाशा आपण पाहिला की सचिन साक्षीला भेटतो आणि यांना गंडवतोय की त्याने पुरुषाला भेटलाय म्हणून. तर आज अस्मिताला जागा करते सायली. उठा ना अस्मिता ताई. अस्मिताला जरा गाढ झोप लागलेली असते. अस्मिता घाबरते उठल्या क्षणी आणि म्हणते, असं का धरलेस तू सचिनला? अर्जुन, अरे सोड त्याला, काय केलंय त्याने? झालेला प्रकार अर्जुन सगळा डिटेलमध्ये सांगतो अस्मिताला. इथे नुसतं म्युझिक ऐकवलंय आणि झालेला प्रकार पुन्हा एकदा दाखवण्यात आलाय. पण अस्मिता मात्र अर्जुनचं ऐकायला तयारच नाहीये. अर्जुन म्हणत असो, तुला म्हणत होतो अस्मिता ताई, मी हा माणूस सुधारणार नाहीये, पण तू याच्यावर विश्वास ठेवला आणि याला पुन्हा घरात घेतलंयस. आता लगेच सचिन म्हणतो, अस्मी मी तुझी शपथ घेऊन सांगतो ग. अगं, खाली ज्या माणसाला मी भेटलो ना ती मुलगी नव्हती ग. अगं, मी ज्या माणसाकडनं लोन घेतलं ना तो माणूस होता. अगं, तो पैसे मागायला आला होता ग. मी तुला सगळं सांगितलंय की नाही? अर्जुन चिडून म्हणतो, ए सचिन, नाटकं नको करूस आता. अस्मिता म्हणते, अर्जुन अरे मला माहितीये बाबा, सचिनने पैसे उधार घेतले आणि तो माणूस त्याला त्रास देतो रे. आणि तुम्ही सगळे त्याला सपोर्ट करायचं सोडून त्याला त्रास देताय. अर्जुन, मला माहितीये सचिननी लोन घेतलेलं आहे ते. अस्मिता असं बोलल्या क्षणी सायली म्हणते, अहो असं काय करतं अस्मिता ताई? अजूनही तुमचा भाऊजींवर विश्वास आहे? अस्मिता म्हणते, हो आहे माझा सचिनवर विश्वास. तुम्ही सगळे गढूळ नजरेने बघताय ना, म्हणून तुम्हाला हे सगळं चुकीचं दिसतंय. हे बघा, परत मला वाद घालायचा नाहीये. आय एम रिअली सॉरी, पण तो माणूस सुभेदारांच्या दारात आलाय. तो पैसे मागणारा माणूस सुभेदारांच्या दारात आला, त्यासाठी रिअली सॉरी. पण इथून पुढे जे काही घडणार आहे ना ते मी आणि सचिन आम्ही बघून घेऊ. तुम्ही मध्ये पडू नका प्लीज. सायली म्हणते, अहो अस्मिता ताई, तुम्ही खूप मोठी चूक करताय. अस्मिता म्हणते, जर मी खरंच चूक करत असेल ना त्याची शिक्षा माझी मी भोगेल. अर्जुन म्हणतो, अस्मिताई, अगं अस्मिताई, तुला एकटीला नाही भोगायची ती शिक्षा. अगं, तुझ्या बाळाला पण भोगावी लागेल ग. जाऊ देत, तुला काही कळणार नाहीये अस्मिताई, कारण तुझ्या डोळ्यावर तुझ्या नवऱ्याच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली आहे ना. चल सायली. असं म्हणून अर्जुन आणि सायली अस्मिताच्या खोलीतून निघून जातात. अस्मिता मात्र तिच्या नवऱ्याच्या प्रेमात खरंच आंधळी झाली आणि काय खरंय काय खोटंय हे तिला खरंच दिसेनासं झालंय. ऑब्विसली आता मालिका रंगवण्यासाठी हा ट्रॅक त्यांनी लावलाय, यात काही शंका नाहीये. आणि प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड तिकडनं खूप उशिरा आला बरं का. जवळजवळ 7:30 पावणे 8ला एपिसोड आलाय, त्यामुळे द्यायला उशीर झाला. अर्जुन आता त्याच्या रूम मध्ये जातो आणि चिडचिड करत असतो. बघ सायली, किती खोटं बोलतोय हा सचिन. एक नंबरचा नाटकी माणूस आहे, क्लिअरली खोटं बोलतोय यार. सायली म्हणते, अहो तुम्ही जरा शांत होता का? अर्जुन म्हणतो, काय शांत होऊ मी? आता ना मला माहिती नाही, मी त्याला उद्या सकाळी घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार. सायली म्हणते, जरा शांत राहता का तुम्ही? असं काय करताय? अर्जुन म्हणतो, तू मला शांत कर नेहमी. सायली म्हणते, अहो जरा विचार करा, तो माणूस आतल्या गाठीचा आहे हे आपल्या अस्मिताताई मान्य करत नाहीये. आणि मुळात तो मुलीला भेटायला आला हे तरी तो कुठे मान्य करतोय? आपण कसं सांगणार आहोत सगळ्यांना की त्या माणसाला मुलगी भेटायला आली होती? कसं सिद्ध करणार आहोत आपण? अस्मिताताईंना विश्वास बसणारच नाहीये आपल्यावर. आपल्याकडे काही पुरावे आहेत का? आणि ते सचिन भाऊजी हे सगळं मान्य करणार आहेत का? आणि आपल्याकडे पुरावे नाहीये आणि अस्मिताताई पण मान्य करणार नाही. अर्जुन म्हणतो, तिथे ना बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावला असताना तर रेकॉर्ड करता आलं असतं, पण तो कॅमेरा आपल्या कंपाऊंडच्या आतमध्ये म्हणून काही दिसलं नाही. सायली म्हणते, हो ना, आता हे सगळं रेकॉर्ड पण झालेलं नाहीये, त्यामुळे ते सचिन भाऊजी म्हणणारच की पैसे मागणारा माणूसच होता, मुलगी नाहीच आहे. मग पुन्हा सगळं पूर्वीसारखं त्यांचं सुरू राहणार. अर्जुन म्हणतो, अरे तो जर माणूस असता ना तर त्याने आपल्याकडे पैसे मागितले असते ना, तो पळून कशाला गेला असता आपल्याकडे बघून? सायली म्हणते, मला तेच वाटतंय की ती मुलगीच आहे. अहो, हे अस्मिताताईला कसं सांगायचं आपण? अर्जुन म्हणतो, त्या माणसाला ना लवकरात लवकर अस्मिताईपासून दूर करायला हवं. तुम्ही सगळे म्हणता की अस्मिताताईला या अवस्थेत त्रास देऊ नये, पण माझाही जीव तुटतोय ना यार अस्मिताईसाठी. सायली म्हणते, हो, पण आता उद्या जे काही घडलंय ना, म्हणजे आज जे काही घडलंय ते उद्या कोणाला सांगू नका. अर्जुन म्हणतो, सांगूने काय फायदा आहे, अस्मिताई थोडीच ऐकणार आहे. अर्जुन चिडचिड करत असतो, तेव्हा सायली त्याला म्हणते, हे बघा, तुम्ही ना शांत राहायचा प्रयत्न करा, होईल सगळं ठीक. माझी खात्री आहे आपल्याला ह्यातून मार्ग सापडेल. आता सायली अर्जुनला दिलासा देते आणि लगेच सकाळ झाली असं त्यांनी दाखवलंय. सकाळी अर्जुनला हॅपी होलीचा फोन आलाय त्याच्या ऑफिसमधनं. कोणीतरी शिर्के म्हणून कॉल करतात. अर्जुन म्हणतो, हो थँक्यू, सेम टू यू, हॅपी होली टू यू. आता त्याच्या या वाक्याने सायली उठते आणि म्हणते, अरे बापरे, 7 वाजले. अहो काय हो, किती उशीर झाला. अर्जुन आणि सायली रात्री झोपले नाही लवकर, मग सकाळी तर उशिरा जाग येणारच ना. सायली खूप गडबडून जाते बरं का. अगं बाई, आजच माझा डोळा लागायचा होता का? बापरे 7 वाजले.
अर्जुन म्हणतो, "अगं ठीक आहे ना, मग काय झालं? तू इतकं काय पळतेस? कॉम्पिटिशन आहे का पळायची कुठे?" सायली म्हणते, "तुम्ही तर काही बोलूच नका. तुमच्यामुळे उशीर झाला मला." अर्जुन म्हणतो, "मी काय केलं? रात्री तूच घेऊन गेली होतीस ना गार्डनमध्ये मला." सायली म्हणते, "घेऊन गेले मी तुम्हाला, पण तुम्हाला 10 वेळेला सांगितलं होतं ना मी, गजर लावा, गजर लावा. तुम्हाला माहिती आहे ना, माझे डोळे उघडत नाही असं उशीर झाला झोपायला तर. अगं बाई, टॉवेल कुठे गेला माझा?" सायली आता बाथरूममध्ये जाते अंघोळीला. अर्जुन म्हणतो, "बरं झालं गेली. बायकांचं हे बरं असतं. काही झालं की नवऱ्याने केलं, नवऱ्यामुळे झालं. झोपतो बाबा शांत." सायली बाथरूम मधून ओरडते, "आता झोपू नका, उठा लवकर, आवरा पटपट. होळीच्या दिवशी तुमच्याच नावाने बोंबा माराव्या लागतील, उठा आता." अर्जुन बिचारा गडबड गडबड पटकन उठतोय बरं का. सणाची उशिरा जाग आली बिचाऱ्या सायलीला. आता सकाळी सकाळी चैतन्य हजर आहे पुरणाची पोळी खायला. प्रतापराव म्हणतात, "गुड मॉर्निंग चैतन्य, आज सकाळीच?" चैतन्य म्हणतो, "काका तुम्हाला सांगतो आज कशामुळे जाग आली मला, पुरणपोळीच्या सुवासाने. आणि मला माहित होतं आपल्या घरी तर काही पुरणाची पोळी मिळणार नाही, कुठे मिळणार, सुभेदारांच्या घरी." कल्पनाताई आता सगळीकडे बघतात तर पुरणाची तयारी झालेली असते. चैतन्य म्हणतो, "गिअर टाकला गाडीचा आणि इथे पोहोचलो." प्रतापराव म्हणतात, "उत्तम केलं बेटा, तुझ्या शिवाय या घरातला एकही सण साजरा होत नाही रे." कल्पनाताई म्हणतात, "अगं बाई, सगळी तयारी झाली आहे, म्हणजे सायलीने सगळं काही पहाटे उठून केलेलं दिसतंय." आता पूर्णाजी म्हणतात, "सायलीला आपल्या सण म्हणल्यावर झोपच लागत नसणार बाबा. कधी एकदा उठते आणि गोडाधोडाचं बनवते, असं होत असेल सायलीला." आता तेवढ्यात या प्रतिमा आत्या आणि रविराज पण आलेत. प्रतिमा आत्या म्हणतात, "अगं कल्पना, खूप कामं पडले असतील ना, मी करते स्वयंपाक, तू बाकीचं बघ हां." आता या सुमन म्हणतात, "अहो वहिनी, मी कल्पनाताईंना तेच म्हणते की मी स्वयंपाक करते, पण ते ऐकतच नाहीये." कल्पनाताई म्हणतात, "सुमन, प्रतिमा, बसा बरं गप्पा मारत. सायलीने केली आहे सगळी तयारी आणि जे काही थोडंफार राहिलंय ना ते विमल आणि मी करू." आता अचानक प्रतिमा आत्याला खूप जोरात चक्कर येतात बरं का, आणि त्या खाली बसतात. त्यांना काही सुधरतच नसतं. त्या पटकन पाणी पितात. त्यांना घामही आलेला असतो. प्रतिमा आत्याची तब्येत आता जरा क्रिटिकल होणार आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि त्यात आता सायली त्यांना ब्लड ग्रुप देणार आहे. आज त्यांनी हा प्रोमो पुढचा रिलीज पण केलाय. पण आजची सगळी गंमत जम्मत ऐका बरं का. ही सगळी तयारी चक्क प्रियाने केली आहे. आता प्रतिमा आत्याला कसतरी होतंय हे त्या कोणाला जाणवू देत नाही बरं का, आणि ते विचार करतात की बाई मला असं का होतंय, 2 पावलं चालल्यावरही श्वास घेणं का जड जातंय मला. तेवढ्यात सायली आणि अर्जुन येतात. सायली म्हणते, "माफ करा पूर्णाजी, आई आज मला जागच नाही आली, उशीर झाला हो मला उठायला. यांनी गजरच लावला नव्हता म्हणून मी उठलेच नाही." आता सगळ्यांना नवलच वाटतंय. पूर्णाजी म्हणतात, "अगं बाई, सकाळपासून तू आत्ता खाली येतेस?" मग सायली म्हणते, "हो ना पूर्णाजी." मग कल्पनाताई म्हणतात, "अगं बाई, मग ही पूर्णाची सगळी तयारी कोणी केली? अगं बघ इथे सगळं तयार आहे." रविराज म्हणतात, "हो ना, बाहेर दारामध्ये सडा रांगोळी. मला तर वाटलं सायलीने घातली असेल ही रांगोळी वगैरे." सायली म्हणते, "नाही ना, मी तर आत्ताच उठले." हां, कदाचित विमलताईने केली असेल सगळी तयारी." तेवढ्यात विमल येते बाहेरून आणि म्हणते, "सायलीताई, अहो पूर्णाची तयारी राहिली आहे ना, चला आपण आवरूयात पटकन, मी आत्ता खोली आवरून आले." अर्जुन म्हणतो, "अरे च्या, म्हणजे विमलताईने पण ही तयारी केली नाही, मग कोणी केली?" सगळे गोंधळून एकमेकांकडे बघायला लागतात. आता ही सगळी तयारी प्रियाने केली आहे बरं का प्रेक्षकांनो. नवलच आहे, आणि तेही एवढं पद्धतशीर. प्रतापराव म्हणतात, "कमाल आहे, बाहेर सडा टाकून झालाय, स्वयंपाकाची तयारी झाली आहे. हे सगळं विमलने पण नाही केलं, सायलीने पण नाही केलं, मग कोणी केलं?" तेवढ्यात अश्विन येतो आणि म्हणतो, "तन्वी, ए तन्वी." आणि सगळ्यांना विचारतो, "तन्वीला कुठे पाहिलं का तुम्ही? मी बघितलं सकाळी उठून तर ती रूम मध्ये नव्हती." तेवढ्यात प्रिया बाहेरून आली आहे बरं का. तिच्या हातामध्ये ताम्हण आहे पूजेचं. म्हणते कशी, "अश्विन, अरे मी इथे आहे रे." सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात आश्चर्याने. प्रिया साडीमध्ये गोड दिसते हा प्रेक्षकांनो, काही म्हणा. आता लगेच सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. अश्विन म्हणतो, "तन्वी, अगं तू कुठे होतीस?" प्रिया म्हणते, "अरे अश्विन, मी बाहेर तुळशीची पूजा करत होते." तिच्या या वाक्यावर सगळेजण असे डोळे मोठे करतात बरं का, अर्जुन स्पेशली. प्रिया म्हणते, "काय ग सायली, एक दिवस तुला उठायला उशीर झाला तर काही हरकत नाहीये. अगं मी केली आहे पूर्णाची तयारी, आणि मी सडा पण घातलाय, रांगोळी पण काढली आहे, सगळी तयारी झाली आहे." कल्पनाताई टोमणा मारतात, "अगं बाई, म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवलेला दिसतोय." आता तो टोमणा या अश्विनला जोरात लागतो बरं का. चैतन्य हसायला लागतो. अश्विनला राग येतो बरं का. अश्विन म्हणतो, "मम्मा, आज न सूर्य पूर्वेलाच उगवलाय बरं का. नेहमी तन्वी तुमच्यासाठी मनापासून काहीतरी करायचा प्रयत्न करते, पण तुम्ही असो, तुम्हाला ते कधी दिसतच नाही म्हणा. तिचं कौतुक करायचं नाही तर करू नका, हरकत नाहीये, पण ऍटलीस्ट तिची थट्टा तरी नका करू." लगेच प्रिया म्हणते, "अरे अश्विन, अश्विन राहू दे रे. अरे मी खूप मोठ्या चुका केल्यात रे. माझ्या माणसाचं प्रेम परत मिळवायचं असेल मला तर थोडा वेळ लागणारच ना.
प्रिया एवढी गोड गोड वागते त्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे, हे न कळण्या इतपत आता सुभेदार काही येडे राहिलेले नाहीयेत. फ्रँकली सांगायचं झालं तर तिचा काहीतरी स्वार्थ आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतच. पण आता प्रिया कशी नाटकं करते बघा. प्रिया म्हणते, पूर्णाची आई बाबा मी मनापासून सांगते, मला ही होळी तुमच्यासोबत साजरी करायची आहे. पूर्णाजी मी नैवेद्यासाठीची पूर्णाची पोळी करू का मी? मग लगेच पूर्णाजी म्हणतात, काही गरज नाहीये, नैवेद्याच्या पूर्णाच्या पोळ्या सायलीच करेल. अश्विन म्हणतो, काय ग पूर्णाजी असं करतेस? अगं तन्वीला एक संधी दे ना. तिच्या चुका दिसल्यावर मीही तिच्यावर रागवलंच होतो, पण आयुष्यभर आपण तेच करायचं का? तिचे एफर्ट्स तुम्हाला दिसत नाहीये का? रविराज म्हणतात, हे खरंच तिचे मनापासून प्रयत्न आहेत का हा तिचा नवा खोटेपणा आहे हे कळेलच आपल्याला लवकर. मग सायली म्हणते, जाऊ द्या ना रविराज काका, बनवू द्यात तिला पूर्णाची पोळी. प्रियाने पूर्णाची पोळी बनवली तर काही हरकत नाहीये, चालेल, बनव ग प्रिया तू पूर्णाची पोळी. सायली तिला परवानगी देते बरं का, पण पूर्णाजी म्हणतात, ठीक आहे हरकत नाहीये, पण नैवेद्याला साजेसी अशी पूर्णाची पोळी तन्वी बनवेल यावर माझा विश्वास नाहीये. त्यामुळे सायली तूही पुरणपोळ्या बनव. म्हणजे पूर्णाजीला असं म्हणायचंय, हरकत नाही बाबा, हिला थोड्याफार बनवू द्या, पण सायलीलाच बनवू द्या. पूर्णाजी पुढे म्हणतात, तिला जायचं असेल स्वयंपाकघरात तर जाऊ देत, जा लागा कामाला पटापटा. प्रिया खुश होऊन म्हणते, बाबा आलेच हं अश्विन, असं म्हणून आता ते तिच्या हातात जे संध्यापात्र आहे ना ते ती देवाजवळ ठेवायला गेली आहे. प्रिया आता हे सगळं का करते हे अर्जुन सायलीला थोडं थोडं कळतंय बरं का. आता हळूच अर्जुन सायलीला बाजूला घेतो बरं का, आणि हळूहळू हे दोघं नवरा बायको एकमेकांशी बोलायला लागतात. अर्जुन म्हणतो, बघ ना सायली, तन्वीला काय झालंय बघ, नागराजला शिक्षा झाली तर ही लगेच चांगली चांगली वागायला लागली ना. सायली म्हणते, हो ना, त्या नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर प्रिया आहे, त्याची ही आणखीन एक खूण. बघा ना, स्वतःचं भिंग फुटू नये म्हणून किती प्रयत्न करते. हे दोघंही असे हळूहळू एकमेकांशी बोलतात. सायली मग आता स्वयंपाकाच्या तयारीला लागते बरं का, आणि सुमन सहज म्हणते, हो अस्मिता नाही आली अजून बाहेर कल्पना वहिनी. कल्पनाताई म्हणतात, हो ना, अजून उठलीच नाहीये अस्मिता. आता प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं सण आहे आज, सणाच्या दिवशी काय उशिरापर्यंत झोपू द्यायचं तिला, अगं उठव. कल्पनाताई म्हणतात, बाई मला ना तिच्या खोलीत जावंसच नाही वाटत, तो असतो ना तिच्या सोबत. प्रतापराव म्हणतात, बरं चल मी येतो तुझ्या सोबत, आपण दोघं मिळून तिला उठवूयात. आता प्रतापराव आणि कल्पनाताई अस्मिताच्या खोलीत जातात तर सचिन आधीच अस्मिताला उठवायचा प्रयत्न करत असतो. अस्मी उठ ना. सचिन आता घाबरतो बरं का, त्याला असं वाटतं काल आपण जायफळाची पावडर हिला जास्ती दिली की काय. तो खूप वेळ प्रयत्न करत असतो, अस्मी उठ ना. मनात विचार करतो, बापरे ही उठत का नाहीये, तिचा डोळाच उघडत नसतो अस्मिताचा. मग प्रतापराव आणि कल्पनाताई खोलीत जातात आणि अस्मिताला म्हणतात, अस्मिता उठ बाळा, अगं चल नाश्ता करायला चल, उठ ना बेटा, अगं काय ग झोपलीस अशी अस्मिता. प्रतापराव म्हणतात, काय ग अगं कल्पना अशी काय गाढ झोपली ही, रात्री काय खाल्लं हिने. मग कल्पनाताई म्हणतात, थांबा मी उठवते हं हिला. ए बाळा अस्मिता, अगं उठ राजा. मग अस्मिता बऱ्याच वेळाने काही सेकंदाने उठते बरं का, पण तरी तिचा डोळा खूप जड झालेला असतो, म्हणजे तिला उठावंच वाटत नसतं. कल्पनाताई म्हणतात, काय झालं ग बेटा, ग्लानी आली आहे का तुला. अस्मिता म्हणते, मम्मा मला झोपू दे ग. अस्मिता उठल्या उठल्या मग सचिन सुटकेचा निश्वास टाकतो बरं का. कल्पनाताई म्हणतात, असं काय करतेस बेटा, होळी आहे आज, एवढ्या उशिरा नाही झोपायचं, उठ उठ. अस्मिता म्हणते, मम्मा मला गाढ झोप लागली ग. पण आता गाढ झोप लागल्यासारखी वाटत नाहीये ग, मला झोपा वाटते अजून. प्रतापराव म्हणतात, तुझी औषधं बदलली का बेटा डॉक्टरांनी. अस्मिता, काय ग असं का होतंय. मग अस्मिता सांगते, नाही काही बदलली वगैरे नाही औषधं, पण मी काल रात्री दूध प्यायले, सचिनने दिलं होतं मला, ते दूध प्यायले आणि गाढ झोपले. कल्पनाताई लगेच सचिनकडे रागाने बघायला लागतात. प्रतापराव म्हणतात, अस्मिता तुझ्या नवऱ्याला सांग त्याला काही करायची गरज नाहीये, तुझे आईबाप जिवंत आहेत अजून. बापरे, प्रतापराव चिडलेत बरं का, आणि अस्मिताला उठवून ते दोघं नवरा बायको घेऊनच जातात बाहेर. पण अस्मिता कदाचित फ्रेश वगैरे होत असावी. इकडे यांची सामानाची यादी सुरू झाली आहे. कल्पनाताई यादी करत असतात, पूर्णाजी सांगतात, नारळ वगैरे सांग हं कल्पना, होळीचे रंग वगैरे सगळी यादी सुरू आहे त्यांची. प्रिया किचन मध्येच आहे बरं का. प्रिया म्हणते, सायली तुझं गॅसवरचं काम झालं असेल तर मी करू का ग पुरणाच्या पोळ्या. सायली म्हणते, अगं प्रिया आधी सगळं स्वयंपाक करायचा आणि मग शेवटी गरम गरम पुरणाच्या पोळ्या करायच्या. प्रिया म्हणते, बरं काही हरकत नाहीये, तू म्हणशील तसं. अगं बाई किती छान चेहरा केलाय बघा ना तिने. आता सगळेजण त्यांच्या त्यांच्या कामात गुंतलेले असतात. प्रिया मनात विचार करते, हे काम संपवायला वेळ लागणार तर. नागोबाची केस घेणारा वकील त्याला आजच भेटायला हवंय मला. पण आता काय सांगून मी बाहेर पडू, या लोकांना माझी शंका आली तर, म्हणजे मी घोळात घेतलेले सगळे प्रयत्न पुन्हा वाया जातील. पूर्णाजी पण आता हिच्याकडे बघून मनात विचार करतात, हिला तन्वीला नेमकं झालंय तरी काय, ही सगळं खरंच मनापासून करते का.
काहीतरी करावं लागेल असं काम सांगते ना हिला, की हिचा खोटेपणा उघडा होईल. पूर्णाची आता तिला पुढे काय काम सांगतात बघा. मस्त दाखवलाय आजचा एपिसोड त्यांनी. आणि मुळात ना प्रेक्षकांना ते एवढे एंगेज ठेवतायत ना, कमाल आहे यांची एवढं एंगेज ठेवायची. आता कल्पनाताई म्हणतात, अहो ही सामानाची यादी केली आहे, जा बरं ही यादी घेऊन जा आणि सामान आणा. प्रतापराव म्हणतात, ठीक आहे आणतो, पण चल रे रविराज तूही चल माझ्यासोबत. कल्पनाताई म्हणतात, काहीतरीच काय, अहो भाऊजींना कुठे नेता सोबत? आता प्रतापराव म्हणतात, अगं काय झालं मग? रविराज म्हणतात, काही हरकत नाही वहिनी, मी आनंदाने जाईल. अहो खूप दिवसांनी मार्केटमध्ये जायची संधी मिळते. प्रिया लगेच येते पुढे पुढे आणि म्हणते, बाबा बाबा अहो तुम्ही कशाला जाताय उन्हातानाचे? बाबा मी जाते आणि मी घेऊन येते ना सगळं सामान. आता बघा पूर्णाजी तिला काय काम सांगतात. पूर्णाजी म्हणतात, अजिबात नाही, तू नाही जायचं मार्केटमध्ये, तुझ्यासाठी माझ्याकडे एक खास काम आहे. प्रिया म्हणते, हो कुठलं काम पूर्णाजी? पूर्णाजी म्हणतात, हे बघ आज होळीमध्ये शास्त्र म्हणून 5 तरी शेणाच्या गौऱ्या लावाव्या लागतात. तू बाहेर जा, शेण आणि गोमूत्र घेऊन ये आणि गौऱ्या थापून ठेव. पण त्या गौऱ्या वाळतील का, आधीच आभाळे बाहेर. असो. आता पूर्णाजी पुढे म्हणतात, अंगणामध्ये जिथे होलिका दहन करायचंय ती जागा नीट साफसूफ करून घे आणि या सगळ्या कामात कोणाचीही मदत घ्यायची नाही, नाहीतर सगळं कामं विमलवर टाकशील आणि स्वतः केली म्हणून सांगशील. प्रिया मनात विचार करायला लागते, ई शेण. सायली म्हणते, काय ग प्रिया, जमतील ना तुला शेणाच्या गौऱ्या वगैरे थापणं? प्रिया विचार करते, अरे देवा, त्या शेणाच्या निमित्ताने मला बाहेर जाता तर येईल, पण आता काय करू, त्या शेणाच्या गौऱ्या पण मला थापाव्या लागतील. ई असं ती मनात विचार करते. रविराज म्हणतात, बघा बघा तिच्या चेहऱ्याकडे बघा, शेणाचं नुसतं नाव काढलंय तर तिचा चेहरा असा झालाय, मला नाही वाटत ती शेणाच्या गौऱ्या वगैरे थापेल. लगेच रविराजांनी असं बोलल्यावर, नाही नाही बाबा, अहो मी कुठल्याही कामाला तयार आहे, पूर्णाजीने सांगितलंय ना, मी करते ते काम. लगेच प्रिया तयार झाली आहे. पूर्णाजी म्हणतात, छान तन्वी, जा बेटा जा, आण हं पटकन जाऊन शेण. विमल म्हणते, तन्वी ताई शेण आणायला गोठ्यात जावं लागतं माहितीये ना? नाही. कल्पनाताई तिला टोमणा मारतात, नाही म्हणजे जाशील किराणा दुकानात आणि म्हणशील, द्या बरं 5 किलो शेण. सगळे बिचारी तर प्रियाला हसायला लागतात बरं का. आहेच म्हणा ती त्या लायकीची, पण आता ती जाते बाई शेण आणायला. असो. आता सायलीबाई म्हणतात, आई मी ह्यांना आणि चैतन्य भाऊजींना नाश्ता देऊन येते हा. आता चैतन्य आणि अर्जुन दोघे त्यांच्या एका केसबद्दल काहीतरी डिस्कस करत असतात. प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो पण सॉलिड दाखवला, त्यांनी बघत राहा ठरलं तर मग. आणि रिव्ह्यू आवडत असेल तर मध्ये लाईक करायला विसरू नका, तुम्हाला आठवण दिली तर. आता सायली नाश्ता घेऊन जाते खोलीमध्ये तिच्या, तेव्हा अर्जुन आणि चैतन्य एका केसबद्दल बोलत असतात. वेगळीच कुठली तरी केस असते, तर चैतन्य काही व्यवस्थित उत्तरं देत नसतो. अर्जुन त्याला म्हणतो, चैतन्य अरे तुला काहीतरी विचारतोय मी, असं का उत्तरं देतोयस तू, काय झालंय तुला, अरे काही प्रॉब्लेम आहे का? चैतन्य म्हणतो, अर्जुन यार आणखीन एक गुन्हेगार जेलच्या बाहेर फिरती असं नाही वाटत आहे का तुला? अर्जुन म्हणतो, काय? चैतन्य म्हणतो, यार साक्षीबद्दल बोलतोय यार तुला. अर्जुन तू इन्स्पेक्टर सावंतांना फोन केला का, तू करणार होतास ना? अर्जुन म्हणतो, नाही यार मला ना डायरेक्ट त्यांच्याशी असं बोलता पण येणार नाही. हे बघ इन्स्पेक्टर सावंतापर्यंत एक टीप पोहोचेल साक्षी जिवंत असल्याची, आणि त्यासाठी आपल्या हातात खूप कमी वेळ आहे. म्हणजे आपल्यापैकी कोणीतरी पुन्हा एकदा साक्षीला बघायला हवं यार. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, अरे काय यार, अजून किती पुरावे पाहिजेत तुला? तू साक्षीला बघितलंय, तू स्वतः तिचे फोटो काढलेस, तुझ्याकडे आहेत ना तिचे फोटो आणि व्हिडिओ? अर्जुन म्हणतो, हो यार चैतन्य, पण लास्ट हिअरिंगमध्ये काय झालं होतं, व्हिडिओ तरी मान्य केले होते का कोर्टाने? आता यावेळेला पण कोर्ट म्हणणार नाही का की हे सगळे फोटो तुम्ही साक्षीचे AI ने वगैरे बनवलेत? असं होऊ शकतं ना. आपल्याला स्ट्रॉंग पुरावे लागणार आहेत चैतन्य, त्याशिवाय आपल्याला हे सगळं एक्सपोज नाही करता येणार. अर्जुन आता काहीतरी सेकंदभर विचार करतो आणि म्हणतो, कुठून सुरुवात करावी ना तेच मला कळत नाहीये. चैतन्य म्हणतो, अर्जुन साक्षी नेमकी कुठे राहते ना ते आपल्याला कळायला हवं. पण यार अर्जुन विचार कर, साक्षी जिवंत आहे तर मैपत तिच्याशिवाय राहू शकत रे. म्हणजे मैपतने साक्षीला जवळपासच कुठे घर घेऊन दिलं असेल तर, म्हणजे त्याच्या घराच्या जवळच राहत असावी साक्षी. अर्जुन म्हणतो, नाही रे चैतन्य, आय डोंट थिंक सो. मैपत सारखा माणूस अशी रिस्क नाही घेणार. मैपत तसा साक्षीपासून जास्ती लांब राहू पण नाही शकणार म्हणा. आय एम व्हेरी शुअर चैतन्य, हा मैपत आणि साक्षी एकमेकांना नक्की भेटत असावे. आणि साक्षी तिथे मैपतला भेटायला आली आहे का हे आपण आसपासच्या लोकांना जाऊन विचारू शकतोच की.
चैतन्य म्हणतो चालेल, आज मी माझी सगळी कामं पटकन आटोपतो, आपण संध्याकाळी जाऊन चौकशी करूयात. अर्जुन म्हणतो नको नको चैतन्य, आपण लवकरात लवकर जाऊयात, आधीच तर मला गिल्टी फील होतंय यार. अर्जुन आता हे वाक्य बोलता क्षणी तिथे सायलीबाई आल्यात. सायली म्हणते कशाबद्दल अपराधी वाटते तुम्हाला हो? अर्जुन गडबडतो आता सायलीला बघून बरं का. आता त्याला समजत नाही अचानक हिला काय उत्तर द्यावं. सायली पोहे घेऊन आली आहे आणि त्याला विचारते काय झालं, कशाबद्दल अपराधी वाटते तुम्हाला? सायलीने एकदम सिरियस चेहरा केला बरं का आणि अर्जुनने पण. सायली म्हणते काय झालं अहो, कुठल्या केसबद्दल बोलताय तुम्ही? अर्जुन म्हणतो अगं ते मी आत्ताच सांगत होतो चैतन्याला की माझ्यामुळे तुला उठायला उशीर झाला ना आज. चैतन्य म्हणतो हो अरे हो अगं वहिनी, तेच बोलत होतो आम्ही आत्ता. मग सायलीला काही समजलं नाही नेमकं काय झालं असं त्यांनी दाखवलं, काहीतरी सस्पेन्स रंगवलाय. अर्जुनने वेळ मारून दिली आहे पुन्हा एकदा. सायली म्हणते बरं ते सगळं सोडा, आधी नाश्ता करून घ्या बरं. चैतन्याला बिचारायला आधी खाय प्यायची घाई असते कारण घरी गेल्यावर त्याला एकट्यालाच करावं लागतं ना. असो, सायली म्हणते बरं चला मी चालले हां. अर्जुन म्हणतो तू कुठे चालली आहेस, थांब ना, बस ना थोड्या वेळ. सायली म्हणते अहो खाली किती कामं पडले आहेत. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, हरकत नाहीये, तू तुझी कामं संपव, आम्ही पण जरा बाहेर जाऊन येतो, काम आहे जरा. सायली म्हणते पण आज लक्षात ठेवा सण येते. अर्जुन म्हणतो हो लक्षात आहे, नॉट टू वरी. सायली आता निघून जाते तेव्हा अर्जुन हुश्श असं श्वास टाकतो बरं का. आणि चैतन्याला म्हणतो चैतन्य तू पटपट पोहे संपव, आपल्याला निघायचं. आय होप मैपतच्या घराजवळ आपल्याला काही ना काही क्लू मिळतील साक्षीबद्दल, असं अर्जुन चैतन्याला म्हणतो. आता पुढच्या सीनमध्ये बघा या सचिनने त्या साक्षीला पुन्हा फोन लावलाय. तो तिला म्हणतोय सॅम प्लीज प्लीज लवकर भेट यार, मी माझी कामं आटोपतो आणि तुला भेटायला येतोच. लगेच साक्षी म्हणते नक्की येशील ना सचिन? सचिन म्हणतो अरे तुला भेटायला मी किती डेस्परेट आहे सॅम, तुला माहिती नाहीये. अगं मला कधी तुझा चेहरा बघतोय असं झालंय, थोडा वेळ दे, मी येतोच. साक्षी म्हणते मी तुला लोकेशन पाठवते सचिन, तिथे ये आणि लवकर ये हं. सचिन म्हणतो हो बाय. आता सचिन फोन कट करतोय आणि मनात विचार करतोय सॅमला मला भेटायला जावं तर लागेल, पण आता मी बाहेर कसा पडू? अस्मी मला 1000 प्रश्न विचारणार, तिला काय उत्तर देऊ? तेवढ्यात अस्मिता आली आहे सचिनसाठी नाश्ता घेऊन. सचिनला नाश्ता देत म्हणते काय रे सचिन, आज पण रूम मध्येच नाश्ता करणार तू? मला हे पटत नाहीये रे, आवडत नाहीये. सचिन म्हणतो काय झालं अस्मी, काय आवडत नाहीये? अस्मिता म्हणते काय रे सचिन, तू स्वतःला रूम मध्ये कोंडलंयस रे, साधा पाण्याचा ग्लास आणायला पण तू रूमच्या बाहेर पडत नाहीस. काय रे सचिन, आज सण आहे, असं काय करतोस? चल ना सगळ्यांमध्ये जाऊयात आपण, आज तर होळी आहे सचिन, चल ना रे बाहेर जाऊयात प्लीज. सचिन म्हणतो हो हो अगं अस्मिता, बघू ना बघू. आता अस्मिता पुन्हा केविलवाणे म्हणते प्लीज रे सचिन, या सगळ्या वातावरणामुळे मला पॉझिटिव्ह नाही वाटत आहे रे, या सगळ्याचा बाळावर काय परिणाम होईल ते कळतंय ना तुला? अरे यार या अस्मिताचं बाळंतपण केव्हा होतंय कोणाच ठाऊक बाबा. आता सचिन काही सेकंद विचार करायला लागतो बरं का. याला आता पैसे हवेत. ऍक्च्युली तो बोर झालेला असतो अस्मीच्या बोलण्यामुळे, पण तरी तो कसा म्हणतो बघा अस्मी यार आय नो, म्हणजे तुला होळी साजरी करायची आहे ना, अगं मी तुला नाही कसं म्हणेल बरं, आपण जाऊ, आपण बाहेर जाऊ, सगळ्यांसोबत होळी सेलिब्रेट करू हां. घरचे मला बोलू देत, काही बोलू देत, पण माझ्यासाठी तुझा आनंद महत्वाचा आहे. अस्मिता खुश होऊन म्हणते हो सचिन मला माहित आहे, माझ्या घरच्यांचा राग हळूहळू कमी होईल, पण तू त्यांच्यात मिसळणार नाहीस तर त्यांना कसं कळेल तू बदललायस? लगेच सचिन म्हणतो अगं कुठे बदललाय मी? लगेच अस्मिता म्हणते काय? सचिन म्हणतो अगं म्हणजे मी आधीचा तोच आहे ना मूर्ख सचिन, बघ ना होळी आहे आणि मी तुझ्यासाठी नवीन ड्रेस सुद्धा घेतला नाही. अस्मिता काय यार? अस्मिता म्हणते अरे ठीक आहे सचिन, इट्स ओके, मला काही ड्रेस वगैरे नकोय. सचिन म्हणतो असं काय ग यार अस्मिता, इट्स ओके नाही, मी जाणार आणि माझ्या चॉईसचा ड्रेस तुला घेऊन येणार, तो ड्रेस घाल आणि मग पूजा कर. मग अस्मिताला वाटतं बरं आहे बाबा ड्रेस आणतोय नवरा. ती म्हणते ठीक आहे, तू आग्रह करतोयस तर आण ड्रेस, आण ना, तो नाश्ता कर आधी सचिन. सचिन आता नाश्त्याची प्लेट हातात घेतो आणि पुन्हा कुचित सारखा विचार करायला लागतो. अरे यार हा सचिन प्रियाचा भाऊ तर नाहीये ना जत्रेमध्ये हरवलेला वगैरे, एक्झॅक्टली प्रियासारखा कावेबाज वागतो हा सचिन, पण मजा येते या सगळ्या पात्रांमुळे मालिकेत. सचिन आता अस्मिता समोर जातो, मान खाली करून म्हणतो सॉरी ग अस्मी, म्हणजे पुन्हा बरं का ड्रामा करायला लागतो. अस्मिता म्हणते काय झालं सचिन? सचिन म्हणतो अस्मी यार अगं सॉरी, म्हणजे तुला मी असं बोललो की मी तुझ्यासाठी नवीन ड्रेस घेऊन येतो, पण यार तुला तर माझी परिस्थिती माहितीच आहे. अस्मिता म्हणते थांब थांब 1 मिनिट. अस्मिता आता तिच्या पर्समधनं तिचं ATM कार्ड सचिनला देत म्हणते हे घे. सचिन म्हणतो अगं पण. अस्मिता म्हणते घे रे, राहू दे, हे बघ जे माझं आहे ते तुझं आहे आणि माझ्याकडनं पैसे घेतलेस याबद्दल प्लीज गिल्टी नको वाटू देऊस, गिल्ट नको घेऊस, जे माझं आहे ते तुझं आहे सचिन, राहू दे रे. आता त्याला मिठी मारते. लगेच सचिन म्हणतो आलोच अस्मी डार्लिंग, आलोच आलोच. लगेच हा गेलो आणि हा आलो ड्रेस घेऊन.
अस्मिता म्हणत असते नाश्ता तरी कर, पण तो निघून गेलाय आता. ऑब्व्हियसली साक्षीला भेटायला गेलाय. पुन्हा सुभेदारांच्या किचनचं सीन आपण बघतोय. प्रतिमा आत्या मदत करत असतात. सायली स्वयंपाक करते आणि प्रिया तिथे दिसत नाहीये. कल्पनाताई म्हणतात अगं बाई कधी नवे मार्केटमध्ये गेले हे अजून आले नाहीयेत. सुमन म्हणते वहिनी काळजी नका करू, अहो आमचे भाऊजी गेलेत ना त्यांच्यासोबत. कमी वेळेला जातात भाऊजी बाजारात, पण निवडून जिन्नस आणतात. रविराज खूप हुशार आहेत आणि सायली रविराजांवरच गेली आहे. रविराज म्हणतात आलो आम्ही आलो, बघा बघा सामान आलं, यादी दिली त्याप्रमाणे सामान आणलंय, चेक करा. आता प्रतिमा आता ते सामान चेक करायला जातात तर त्यांना गरकन चक्कर येते बरं का. त्या तिथेच पडतात खाली, पण खुर्चीवर बसतात, सावरतात स्वतःला. सगळेच घाबरून जातात. प्रतिमा प्रतिमा काय झालं. कल्पनाताई रविराज सगळेच धावून आलेत पटकन त्यांना धरायला. सायली पाणी देते प्रतिमा आत्याला आणि सगळे विचारतात काय ग प्रतिमा काय झालं. प्रतापराव म्हणतात थांबा थांबा मी अश्विनला बोलवून आणतो. अश्विन पण ताबडतोब येतो बरं का तिथे. सायली म्हणते काय झालं त्या बरं वाटत नाहीये का. प्रतिमा आत्या म्हणतात नाही बरी आहे अगं, पण जरा थकवा जाणवतो बघ सायली. रविराज म्हणतात अगं मला म्हटलं होतं बघ अश्विन सायली की सगळे चेकअप करून घ्या प्रतिमाचं. मीच म्हणालो होतो की होळी झाल्यावर करू, पण नाही नाही आता नको थांबायला, लगेच चेकअप करू आपण. प्रतिमा करून घेऊ बरं चेकअप. प्रतिमा त्या म्हणतात नाही हो काहीतरीच काय, चेकअप करण्यासारखं काही झालेलं नाहीये. तेवढ्यात अश्विन येतो आणि चेक करतो. प्रतिमा आत्याला विचारतो काय झालं आत्या तुला, बघू दे बरं हात दाखव. अश्विन प्रतिमा आत्याचे डोळे पण चेक करतो आणि म्हणतो काय होते आत्या, गरगरल्यासारखं वाटतंय का. प्रतिमा आत्या म्हणतात हो अरे अश्विन थोडंसं. अश्विन म्हणतो आत्या जास्ती त्रास नाहीये ना, म्हणजे आता तरी काही सिरियस वाटत नाहीये, पण मला वाटतं आपण ब्लड टेस्ट करून घेऊयात आत्या. पण लगेच रविराज म्हणतात अरे उद्या वगैरे नको, पटकन करून घेऊ आपण अश्विन तो ब्लड टेस्ट वगैरे काय करायचंय ते. पण प्रतिमा आत्या म्हणत असतात नको नको. अश्विन म्हणतो ठीक आहे हरकत नाही, नको का म्हणतेस आत्या, मी लगेच माणसाला पाठवतो ब्लडचे सॅम्पल कलेक्ट करायला. पण प्रतिमा आत्या ऐकत नाहीत बरं का. त्या म्हणतात अहो काहीतरीच काय, सणाच्या दिवशी ब्लड टेस्ट वगैरे कशाला, मला ना थकवा जाणवतोय थोडासा, एवढंच, आपण उद्या करूयात ना ब्लड टेस्ट वगैरे. आता या प्रतिमा आत्याने टाळलंय बरं का. रविराज म्हणतात अगं प्रतिमा हरकत नाही, पण तू धावपळ वगैरे नको करूस, आराम कर. आता प्रतिमा आत्याने पुन्हा एकदा पाणी पिलंय आणि एपिसोड इथेच संपलाय. आता पुढचा प्रोमो लई खास आणि धमाकेदार आहे. प्रतिमा आत्या सायली घरातले सगळेच जण होळी साजरी करतायत. आता होलिका दहन होत असताना अचानक प्रतिमा आत्याच्या अंगावर एक लाकूड पडणार असतं, जळतं लाकूड. ते सायली सावरते आणि प्रतिमा आत्याला वाचवते. पण प्रतिमा आत्या या धावपळीत जोरात खाली पडतात आणि लगेच दवाखान्यात ऍडमिट झाल्यात असं दाखवलं त्यांनी. अश्विन म्हणतो प्रतिमा आत्याचं हिमोग्लोबिन डेंजरसली कमी झालंय, प्रतिमा आत्याला ब्लड द्यावं लागेल. मग रविराज म्हणतात तन्वी देईल ना ब्लड प्रतिमाला. आता प्रिया ते सगळं दाराआडून ऐकते बरं का आणि लगेच कल्टी मारून गायब होते. रविराज म्हणत असतात प्रतिमाचा आणि तन्वीचा ओ निगेटिव्ह आहे ग्रुप. पण आता प्रियाचा फोन स्विच ऑफ येतोय अश्विनला. प्रिया ऐन वेळेवर बरोबर तिथून गायब झालेली आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे ऑब्व्हियसली तिथे सायलीच प्रतिमा आत्याला ब्लड देते. त्यामुळे सायलीचं ब्लड कसं काय मॅच झालं, काय झालं, ह्या सगळ्या भानगडी आता समोर येणार आहेत बरं का. प्रियाचं ब्लड ग्रुप प्रतिमा आत्याचं नाहीये हे सायली आणि अर्जुन शोध घेतात. आता खूप मजा येणार आहे प्रेक्षकांनो. सगळे येणारे एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सायलीने प्रतिमा आत्याला रक्त देऊन वाचवलंय असं त्यांनी एक मस्त इंटरेस्टिंग ड्रामा रंगवलाय. येणारे भाग नक्की बघा, एन्जॉय करा. आजचा भाग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत प्रेक्षकांनो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. टेक केअर, धन्यवाद.